इवली पाखरे जमली ज्ञानाचे दाणे खाया, इवली इवली पाखरे जमली ज्ञानाचे दाणे खाया, गुरुजनांनी मोठी केली उंच आकाशात उडाया, गुरुजनांनी मोठी केली उंच आकाशात उडाया, पोटासाठी झटताना पोटासाठी झटताना पुन्हा पावसात हिंडताना, पोटासाठी झटताना पुन्हा पावसात हिंडताना, दूर दूर जाणी अर्थाचल कराया, तरी प्रीत उदात राखली मित्रांना नाही विसरली, शाळेची माया नाही विसरली. पण आज पहा किती अगतिक झाले, पण आज पहा किती अगतिक झाले, आली घरट्यात परतुनी पाखरे, आली घरट्यात परतुनी पाखरे, भिंतींना ह्या पुन्हा स्पर्श कराया, भिंतींना ह्या पुन्हा स्पर्श कराया, आठवणींनी डोळे भराया, आठवणींनी डोळे भराया, आणि शाळेच्या कार्याचा इतिहास रचा, आणि शाळेच्या यापेक्षा जास्त मला बोलू शकत नाही, कारण कवी हा माझ्या मराठी शाळेत मुलं शिकवली आम्हाला सदा राहते ते स्वच्छ धुळ्या निर्माण होणार, अशी कविता खूप मोठी होती. ती आहे माझ्याकडे जवळजवळ प्रयत्न करते संध्याकाळी घेण्याचा. आणि जसा इथे हा प्रोग्राम ऑर्गनाइज केला तर त्यामध्ये नांदेडच्या सगळ्यांनी जेवढे कष्ट घेतले, तर मला एकच म्हणायचे की औरंगाबादमध्ये आम्ही हे जे औरंगाबादला जमलोय ते फक्त एका दत्तानंद देशमुख खूप चिडला होता तो माझ्यावर आणि शिवाजीवर, म्हणजे त्याच्या शिवाय आवडल्या आम्हाला, असं काही प्रॉब्लेम नाही. पण दत्तानंदची ती तळमळ मला आज करते. दत्तानंद थँक्यू, तुझ्यामुळे आम्ही इथे येऊ शकलो. आणि असंच काही आमचं चाललं की चर्चा वगैरे कोणी कोण करत होते. आता हाऊस वाईफ झाल्यामुळे तेवढं थोडंसं होत नाही, तेवढं स्वातंत्र्य नसतं आपल्याला. पण सतत आपल्या स्वतःच्या सबबीन न सांगता स्वतःहून प्रत्येकाला फोन करायचा. आणि औरंगाबादमध्ये आम्ही 3 ते 4 मीटिंग घेतल्या. त्या 3 ते 4 मीटिंगमध्ये सगळ्यांना जमवायचं सगळ्यात मोठं काम हे दत्तानंदनी केलेलं आहे. नंतर राजेशला आणि संगीताच्या आम्हाला खूप सारखे फोन यायचे की ते आज मला कळतंय की खरंच आपण या सगळ्यामुळे तिथे ठेवलेलं. आणि शाळेविषयी सांगायचं तर मी म्हणजे असं आज होतं पण असं खूप काही मार्केट पडायचे नाही. जरी असल्यामध्ये आजार म्हणल्यासारखा बाबा शिक्षण होते, पण म्हणजे आमचं काही खूप गरीब वगैरे असं काही नव्हतं. पण जी मी जी कला शिकली त्याच्यामध्ये डेव्हलप केलं. आणि शाळेचा आपल्या जे संघात वगैरे जे यायचे सगळे त्याच्यामधलं जे गोरगुट खेळायला न्यायचं त्याची आठवण मला आणि सगळ्यांना खूप होते. त्याला विचार करते ते गोरगुट आता कुठेही मिळत नाही. आता असं वाटतं कुठं असं काही वेळेस असे वस्तू असल्याचे बोलायचे तर ती मला आणि ते आठवून आतापर्यंत आता असं वाटतंय आपल्या पोरांनी पिझ्झा बर्गर आपली आवड किती छोटी होती. आपल्याला हे काही अजूनही आवडत नाही. मला असं वाटतं आपल्या पोरांना आवडतं, पण आपण पाणीपुरी गुपचूप खाली तरी खूप छान माझ्या घरची. आणि आपल्या इथं नांदेडच्या जे गुपचूप नाव आहे त्याला तर आमच्या औरंगाबादला खूप हसतात सगळे. असं काय नाव गुपचूप कुठे काही पाणीपुरीला म्हणतात का. तर ही मजा मी खूप आता म्हणजे मला असं वाटतंय की एखाद्या वर्षात नाही महिन्यात शक्य नाही, पण एखाद्या वर्षात एखादं असं गेट टुगेदर ठेवायला हरकत नाही. आणि आम्ही औरंगाबादबद्दल आता डिक्लेअर करते की आम्ही सगळे औरंगाबादमध्ये जे 10-15 जण आहोत ते आम्ही डीसी करणार आहोत आणि दर महिन्याला भेटणार आहोत. खूप आनंद बोलले जाऊ शकतो. आजच्या मुलाच्या बाबतीत जास्त ते खूप वेगळ्या गोष्टी होतं. अजून आपण आता संध्याकाळचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये परत सगळ्यांना संधी असं नाहीये. तर म्हणून मी म्हटलं की इथे पण जेवढे सगळे आहेत नांदेडमध्ये त्यांनी पण असं काहीतरी महिला भेटण्याचं
करायला देखील खूप प्रेम. सगळ्या दोन बोलायचे स्वामी चौपामीच्या हस्ते आणि माझं BSc पण एज्युकेशन डिस्ट्रिक्ट कोर्टात कार्यक्रम तसं काय नाही, ब्रेकिंग न्यूज आहे. नांदेड सिटी परेड हॉटेलवर एक ब्रेकिंग न्यूज आली आणि ब्रेकिंग न्यूज आल्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग होता LIC रिपोर्टर पुणे बिराजदार लक्ष्मीकांत जगलपुरे वानवळे आणि याच्या सगळ्यात ब्रेकिंगची भूमिका निभावली पुण्याहून आलेले न्यूज रिपोर्टर मनीषा धरा. आणि बातमी अशी आहे का या सिटी परेडच्या कार्यक्रमाच्या सवंगडी सोहळ्याचा परिणाम म्हणून आमचे काही डॉक्टर मित्र डॉक्टर वीरेंद्र अवलिया, डॉक्टर पंकज जोशी, डॉक्टर अहमद सिद्दीकी, डॉक्टर सीमा कुलकर्णी, डॉक्टर ओमप्रकाश कुचन, डॉक्टर अविनाश लोखंडे, डॉक्टर सुरेखा गोरे, डॉक्टर विवेक भगानगरे, डॉक्टर सचिन कुलकर्णी, डॉक्टर सुप्रिया पंडे, डॉक्टर सुजाता कदम, डॉक्टर सुचिता वडजे यांनी या कार्यक्रमाचा एवढा परिणाम घेतला की आता हे आपली डॉक्टरची प्रॅक्टिस सोडून देणार आहे. मग डॉक्टरची प्रॅक्टिस सोडून यांनी चित्रपट क्षेत्रात येण्याची संधी शोधली आणि चित्रपटांची नावं काय शोधली. ऑपरेशन तो होना ही था, ओम सर्जरी ओम, हम ब्लड एजुकेशन, कोरोना डायबिटीज है, डॉक्टर नंबर 1, कभी ICU कभी CCU, पैरालाइज ना हो, फिर हार्ट फ्रैक्चर, हाइपरटेंशन फॉर यू. आप तुम्हारे हमारे वतन साथियों, मेरे यहाँ की एंडोस्कोपी है. काश आप मेरे पेशेंट होती. सोनोग्राफी किया तो डरना क्या. आणि अजब सराईंनी गजब काय असे चित्रपट काढायचे ठरवलं पण याला फायनान्सचा फार मोठा प्रॉब्लेम आला. म्हणून यांनी ज्यांचं ज्वेलर्सचं दुकान होतं आणि शहाणे विजय कोल्हटकर, रमेश सेलोजी फायनान्सचा मोठा प्रॉब्लेम असल्यावर त्या दुकानावर धाड टाकली आणि हे नेमकं असं का वागतात म्हणून याच्या बायका आणि नवऱ्यांनी पोलीस स्टेशनला API प्रमोद भाटनाते, RTO सचिन भंग यांच्याकडे गंभीर तक्रार दाखल केली. एवढ्यावरच थांबले नाही, यांनी काय केलं किंवा हे नेमकं यांच्या व्यवसायात काय म्हणून याच्या संशोधनासाठी परत वसेकर, निरुपमा पटवारी, सलील पांडे, प्राजक्ता अडवण, भैरवी पेदावाड आणि ज्योतिष श्रीवास्तव यांना परदेशात संशोधनासाठी पाठवले. एका दिवसाचा प्रोग्राम त्यांच्यावर काय परिणाम झाला की यांनी सगळे बिझनेस सोडून नवीन जागी पकडलेले. आणि महेंद्र यांनी केली. शेवटी यांचं वकीलपत्र कोणी आवश्यक यांचं म्हणून ॲडव्होकेट मुकुल देशपांडे यांनी यांचं वकीलपत्र घेतलं. आणि सुनावणी जज विजेंद्र मोरे यांच्या पुढे. या सगळ्या संशोधनाच्या कामात त्यांना इंजिनियर विक्रम पांडे, श्रीधर बत्ते, अमित कामतीकर, अभय भरड, सुमंत देशमुख या इंजिनियर मोलाची भूमिका निभावली की हे सगळे साक्ष पुरावा गोळा करण्यासाठी ते नेमकं असं काम करतात. विजेंद्र मोरे यांनी सगळ्यांचं मन ऐकून घेतलं आणि असा निकाल दिला की यांना संगीतामुळे शर्मिष्ठा खंडारकर, दत्तानंद देशमुख यांच्या संगीताचे दोन कार्यक्रम ऐकावे, यांची दोन गाणी ऐकावी, पण शेवटी या आरोपीने किती लोक म्हणले आणि विजया मोठे यांच्याकडे दयेचा अर्थ केला. पंकजा पंडित यांच्याकडे दयेचा अर्थ केला. पंचायत समितीचे सभापती
मग शिवरायांना अशी शिक्षा सुचवली की जे कार्यरत शाळेवर शिक्षक आहेत राममोहन खांडे, विश्वनाथ धांडे, नितीन जाधव, सुनीता चौपाने, कविता केंद्रे, मनोज रघुजीवार, अण्णा भुजारे, दीपाली पोहणेकर, संजीवनी बोकारे, सारिका पाटणी, राजश्री बरबडेकर यांच्या शाळेमध्ये यांना सगळ्याला पुन्हा एकदा दाखल करावं या सगळ्यांची एकदा शाळा भरवावी आणि त्यांना पुन्हा आपल्या व्यवसायामध्ये स्थायिक करण्याची परवानगी द्यावी अशी ही ब्रेकिंग न्यूज इथं या रिपोर्टरनी मला प्राप्त करून दिली. फक्त मी वाचनाचं काम केलेलं आहे. धन्यवाद. मला इथे पुस्तक आणि सर्वांचे आभार मानतो त्यानंतर आणि काही शाळेच्या मी आठवण सांगू इच्छितो ते की तुमच्याबद्दल मी खेड्यातला विद्यार्थी होतो. 4थी पर्यंत मी कोलंबी नाव नायगाव कॉलेजमध्ये तिथं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर प्रतिभा निकेतनमध्ये मी 5व्या वर्गात झालेला आहे आणि तेव्हा मला हिंदी येत नव्हती आणि मला हिंदी पण येत नव्हती आणि मला चष्मा 6वीला लागला होता. मला काही दिसत नव्हतं. तर मी डॉक्टर सिद्दीकीच्या बाजूला तिथं बसायचो आणि त्याचं बघून पूर्ण लिहायचो कारण मला थोडं वगैरे दिसत नव्हतं. तर सिद्दीकीमुळे मी परत येऊ शकलो पुढे बघायला शिकलो आणि दुसरं पंकज मला संधी दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू. खूप वर्षांनी जुने मित्रमैत्रिणी होते आणि याची इच्छा होतीच कुटुंब राज्यात ठेवून सगळं विसरून आज सगळ्या जुन्या मित्रमैत्रिणीमध्ये खूप छान वाटतं आणि ज्यांनी ऑर्गनाईज केलं फार मेहनत घेतली त्याच्यामुळे आशा होतो आणि पुण्यात खूप जण आहेत त्याच्यामुळे आता पुण्यामध्ये भेटण्याचा नक्की प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये आता तिकडं माहिती द्यायला लागेल सगळ्यांना अजून एक आपली त्यासाठी आपल्याला एक काही फॅमिली प्रॉब्लेममुळे काही पण मला त्याचं फार वाटतं की का गेले नाही तेव्हा इथं सगळ्यांना स्पेशली कौतुक करू इच्छितो. संगीता आणि सुनीता या दोघींमुळे या सगळ्या बसलेल्या कुठे आहेत असं मला वाटतं. विशेष गोष्ट अशी आहे की यांना नोकरी असताना 10 तास मी या कार्यक्रमासाठी दिलेले आहेत. रात्री 10 वाजेपर्यंत या दोघींनी काम केलेलं आहे. कधीही या नाही म्हणून कुठल्या गोष्टीला म्हणलेलं नाही आणि यांच्यासोबत त्यांच्या नवऱ्याच्या आणि घरच्यांचे कौतुक करायला लागले आणि काम करतो. तर मला वाटतं तुमच्याकडनं यांना थँक्स म्हणून एक गिफ्ट देण्यात यावं. मी गिफ्ट आणलेलं आहे तुमच्याकडे तुम्ही द्यायला मिळालेलं आहे. तुमच्या सगळ्यांचे आनंदी चेहरे पाहिल्यानंतर आणि असं ओसांडून वाहणारं सगळं प्रेम आपुलकी पाहिल्यानंतर आम्हाला दुसरं काहीच नकोय. हेच माहिती आम्हाला खूप खूप अगदी पुरून होत आहे. थँक्यू.
मी चित्रकलेची शाळा होते आणि मला असं वाटतं की त्याची महिन्याला वगैरे नाही झालं तरी 6 महिन्यात किंवा वर्षाला नांदेड वगैरे गेट टुगेदर ठेवलं तर आम्ही पण खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतो. मला एकदा ऑनलाईन कमिटीचे खूप खूप आभार. आपल्याला शाळेमध्ये त्याच्यामध्ये जे गाड्या नाही त्यांनी 4 व्हीलरमध्ये चालायचं, ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांनी देखील शाळेमध्ये पोहोचायचं. बोलायला पाहिजे, अपेक्षित नाही सगळ्यांनी बोलायला पाहिजे. कदाचित मी अपेक्षा करेन की संध्याकाळी तरी आपल्यामध्ये काही बोलायला पाहिजे. या प्रोग्राममध्ये जो काही खारीचा वाटा माझा आहे, खारीचा ते त्याची सुरुवात कशी आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. शाळा संपली, पास झालो, नंतर जे की आपलं करिअर निवडण्यासाठी 11वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, लाईफ, मॅरेज, मुलं, सेटलमेंट सगळं चालू. आणि खरं सांगायचं म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये मला शाळेची आठवण आलीच नाही. मला आयुष्याने कधी म्हणजे लाईफच्या इव्हेंटने मला कधी शाळेकडे बघू दिलं नाही. शाळेचे मित्र, शाळेच्या मित्राची भावना, ते शाळेचे तट्टे, ते शाळेच्या भिंती, ते शाळेचे टीचर आठवलेच नाही. आणि इतका वेळ कसा निघून गेला मला काही कल्पना नाही. जेव्हा या सगळ्या गोष्टी जे एक वाऱ्यासारख्या, एक वादळासारख्या आपल्या आयुष्यामध्ये येतात, जेव्हा ते शांत झालं आणि थोडंसं थंड वारं चालू लागलं तेव्हा मला कुठेतरी आठवणार. आणि त्याच्यामध्ये कारणीभूत ठरलं पराग आला होता 8 महिन्यापूर्वी आणि परागनी छोटंसं गेट टुगेदर केलं. पवनचा फोन आला 7:45 वाजता की 8 वाजता भेटणार आहोत, तू आला त्या शिक्षण. माझे पेशंट तिथं 8, 9, 10 पेशंट, त्यांना सोडून कसं येऊ, प्रायर अपॉइंटमेंटचे पेशंट. आणि मला 10, 10:30 वाजता मी तिकडे जाऊ शकलो नाही. आणि मला कुठेतरी माझ्या प्रोफेशनची, तुम्हाला विश्वास वाटणार नाही, माझ्या प्रोफेशनमध्ये मला काम करताना कधीच थकवा जाणवला नाही किंवा कधीच माझं वाईट वाटलं नाही. इव्हन फॅमिलीसाठी सुद्धा वेळ देतात. मात्र मित्रांना वेळ मी देऊ शकतो नाही. कुठेतरी ही खंत माझ्या मनात होती. मी सगळ्यांना सांगितलं, अरे बाबा पेशंट होते, मी काय करू, माझी अपॉइंटमेंट आहे, कसं करणार. आणि दॅट वॉज ॲक्सेप्ट. मला कोणी असं म्हटलं नाही की तू सोडून यायला पाहिजे. नंतर 2-3 महिन्यानंतर मनीषा पाटील फेसबुकवर कुठेतरी फ्रेंडशिप झाली. तिनं तिथं नंबर घेतला. नंबर घेतल्यानंतर तिनं आवर्जून फोन करून मनीषा आणि संगीतामुळे हे मला असं वाटतं की मी यांचे चेहरे सुद्धा विसरलो होतो आणि यांचे नावं कदाचित लक्षात असतील. आणि ते लोक जेव्हा आले आणि ते लोक मला असे बोलले की मला असं कधी वाटलंच नाही की या लोकांना मी कधी भेटलो नव्हतो. असं वाटलंच नाही की या लोकांना कधी मी बोललेलो नाही, कधीच बोललो नाही माझ्या आयुष्यामध्ये. मनीषाला माहिती आहे, संगीताला माहिती आहे. मग यांना बोलताना का असं जाणवलं की हे लोक माझे खूप ओळखीचे आहेत, यांच्याशी मी संवाद करत होतो, यांच्यासोबत मी राहत होतो, ही भावना माझ्या मनामध्ये आली. आणि तेव्हा आम्ही हा प्रोग्राम करायचा ठरवलं. आज सकाळी आम्ही श्रद्धांजलीचा प्रोग्राम ठेवताना आम्हाला फोटो पाहिजे होते. काही जण आपल्यामध्ये नाही राहिले. सुभाष म्हणत ही पास्ट ॲक्सिडेंट, तो आपल्यामध्ये नाही. त्याचा फोटो स्कॅन करताना माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी त्याला कधीच शाळेसोबत कधी जोडू शकलो नाही. ते माझ्यासोबत मित्र राहिला, माझा सगळ्यात जवळचा मित्र राहिला. मात्र मला असं वाटतं की हे मित्र सुद्धा मी तसेच जपून ठेवा. एक मित्र मी गमावलेला आहे, मला तुम्हाला गमवायचं नाही. सगळ्यांचे मी फीडबॅक फॉर्म वाटले, प्रोफार्मा वाचला, त्याच्यात लिहिलेलं लहानपण देगा देवा. एकट्याचंच नाही तुझं, बऱ्याच जणांचं आहे. लहानपण कुठं असते, लहानपण कुठं असतं. परत आम्ही लहान होतो का? आम्ही कधीच लहान होत नाही, कधीच होणार नाही. मग लहानपण शोधावं कुठं तरी, ही आपली इच्छा पूर्ण करावी कशी तरी. त्या शाळेत जाऊन ते बनलेल्या भिंतींना परत तट्टे करून ती होणार आहे का? नाही होणार. माझी शाळा, माझं बालपण, हे माझे मित्र, हे माझ्या मैत्रिणी, हे माझे शिक्षक, आणि मला कुठंतरी माझी ही शाळा परत जगाविषयी वाटते. मी इतक्या दिवसांमध्ये सगळ्यांना माहिती आहे की मी कधीच मागे पुढे बघितलं नाही. का बघितलं नाही? त्याचं कारण हे नाही की मला शाळेसाठी काय करायचं होतं, तुमच्यासाठी करायचं होतं.
मला ही भावना होती की मी तुमच्यासाठी करू शकलो नाही, मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही आणि माझी जी ही चूक घडलेली आहे त्याचं प्रायश्चित्त आहे की मी तुम्हाला परत भेटून दाखव, तुम्हाला संपर्क करून दाखव. आणि त्याच निर्धारासाठी मी बोललो होतो. काही जणांना राग येतो, काही जणांना चांगलं वाटतं, काही जण नाराज असतात कोणताही प्रोग्राम घेताना. मात्र मी कधी तसं नाही झालं, कारण की माझी इच्छा ही नव्हती की मला काहीतरी करायचं. मी जे आतापर्यंत नाही करू शकलो त्याची मला पूर्ण पूरकता करायची, जेणेकरून की माझ्या आयुष्यामध्ये माझा क्षण मी जेव्हा हे जग सोडू ही खंत माझ्या मनामध्ये कधी असू